नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यामध्ये सुक्कं चिकन आणि मटणाचा रस्सा. तर त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, 1 चमचा धने पावडर घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं, 2 चमचे दही घालायचं, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करायचं, झाकण घालायचं आणि 20 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. आता आपण रश्श्यासाठीचं जे मटण आणलं ते बघू. तर 300 ग्राम मटण आहे. स्वच्छ धुवून घेतले. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा धने पावडर घालायची, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा कारण मसाला आपण नंतर तयार करणार आहोत. पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायची, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि व्यवस्थित लावून मॅरिनेट करण्यासाठी हे सुद्धा बाजूला ठेवून द्यायचं. झाकण घालून बाजूला ठेवून द्यायचं. आता आपण बघणार आहोत बाकीचा मसाला. तर त्यासाठी अर्धी वाटी खोबरं घेतले आणि 3 कांदे घेतले. सोबत एक लसणाचा कांदा घ्यायचा आणि 1 टोमॅटो घ्यायचा आणि हे सगळं गॅसवरती असं भाजून घ्यायचं काळं पडेपर्यंत. कांदा तर सर्वांना माहीतच आहे गॅसवरती छान भाजला जातो. वरच्या साली अगदी काळ्या पडेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. सोबतच लसणाचा कांदा सुद्धा तशाच पद्धतीने भाजून घ्यायचा. कांदा, लसूण, खोबरे आणि टोमॅटो. टोमॅटो सुद्धा भाजल्यानंतर फाटला जातो. टोमॅटोची साल फाटली जाते. टोमॅटो छान भाजला जातो. सगळे बघा छान भाजलेत जिन्नस. आता गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी याला बाजूला ठेवून देऊया. तर तुम्ही बघा टोमॅटो सुद्धा फाटलाय भाजून आपला. आता कोरडे मसाले बघूया, गरम मसाले. तर त्यासाठी छोटी कढई ठेवली आहे मी. 2 इंच दालचिनी, 2 मसाले वेलची, 2-3 हिरवी वेलची घेतली आहे, 4-5 लवंगा, 4-5 मिरे आणि 2 चक्री फूल घेतलेले आहे. आधी थोडं हे भाजून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये घालायचं 1 चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ. व्यवस्थित असं हलवून भाजून घ्यायचं याला आणि गॅस बंद करायचा. आता मी इकडे बघा कांदा सोलून घेतलेला आहे, टोमॅटो सुद्धा खोबरं चिरून घेतलेलं आहे म्हणजे कापून घेतलेलं आहे आणि सगळं थंड झालेलं आहे. मसाला वाटून घेतला, जो आपण कोरडा भाजून घेतला होता तो गरम मसाला. छान अगदी बारीक वाटून घ्यायचं याला. आता हे बाजूला ठेवूया आणि रस्सा बनवण्यासाठी म्हणजे चिकन आणि मटणसाठीचा मसाला आपण बारीक करून घेऊया. तर सुरुवातीला मी रस्सा बनवण्यासाठी 1 कांदा, अर्धं खोबरं आणि अर्धा त्याच्यातला लसूण आणि अर्धा टोमॅटो असं वाटून घेतलेलं आहे. सोबतच दुसरं सुद्धा उरलेला मसाला वाटून घेतला आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची. मोठी पळी तेलाची फ्लेम हाय ठेवलेली आहे. 2 तेजपत्ता घालायचे, ठेचलेला लसूण घालायचा आणि चिकन घालायचं. चिकन घातल्यानंतर 2 मिनिटं चांगलं फ्राय करायचं, झाकण घालायचं म्हणजे थोडंसं पाणी सुटतं चिकनला. पाणी आटेपर्यंत परत थोडंसं याला हलवून घ्यायचं. आता घालायचा याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला, जो आपण गरम मसाला वाटून घेतलेला आहे. आता जवळ हा 2 ते 2.5 चमचे मसाला झालेला आहे. त्यातला 1.5 चमचा मी चिकनमध्ये घालणार आहे. आता मसाला घालायचा, व्यवस्थित हलवून घ्यायचं तेलामध्ये. थोडासा घाटी मसाला घालायचा. आधी आपण 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता घाटी मसाला 1 चमचा घालायचा. व्यवस्थित तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. नंतर याच्यामध्ये घालायचा वाटलेला मसाला. मसाला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मसाल्याची. पाणी न घालता मी हा मसाला वाटलेला आहे. तर मसाला घालायचा, व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळं. परत थोडंसं झाकण ठेवायचं. तेल सुटेपर्यंत याला चांगली वाफ द्यायची. मसाला छान भाजला जातो. आता छान तेल सुटले चिकनला. मीठ घालूया. सुरुवातीला आपण अर्धा चमचा मीठ घातलं होतं. आता थोडंसं मीठ घातलंय मी. आता घालायचं याच्यामध्ये पाणी. पाणी घालून याला शिजायला बाजूला ठेवून द्यायचं. तर 1.5 वाटी पाणी घालणार याच्यामध्ये मी. 1.5 वाटीमध्ये हे खूप छान शिजलं जातं चिकन. पाणी घालायचं, व्यवस्थित हलवायचं झाकण घालून याला आता बाजूला ठेवून देऊया शिजण्यास. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची. तर आता मटणासाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. मी कुकरमध्ये बनवणार आहे. तेल घालायचं, 2 तेजपत्ता घालायचा, याच्यामध्ये सुद्धा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि मटण घालायचं.
तेलामध्ये छान परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं आणि झाकण घालून 2 मिनिटं याला वाफ द्यायची. नंतर वाटून घेतलेला मसाला घालायचा, गरम मसाला. परत झाकण घालायचं आणि थोडा वेळ परत वाफ द्यायची याला. छान तेल सुटले बघा. आता याच्यामध्ये वाटण घालायचं. जो आपण कांदा, टोमॅटो वाटलेला आहे तो. ते घालायचं, परत झाकण घालायचं, परत ह्याला थोडीशी वाफ द्यायची. मसाल्याला छान तेल सुटलं की याच्यामध्ये घालायचं थोडासा घाटी मसाला. आता 1 चमचा घाटी मसाला घातलाय, परत अर्धा चमचा मीठ घातलं. सगळं घालायचं व्यवस्थित, परत एकदा हलवून घ्यायचं आणि पाणी घालायचं. आता पाणी जे घालायचं आहे ते तुम्हाला म्हणजे ज्या प्रमाणात रस्सा हवा असेल त्या हिशोबाने पाणी घालायचं. तरी मी इथं जवळ-जवळ 4 वाट्या पाणी घातलंय. पाणी घालायचं, झाकण घालायचं आणि मस्त 4 ते 5 शिट्टी करून घ्यायची. कुकर आपला छोटा आहे त्यामुळे याला जवळ-जवळ 5 शिट्ट्या करायला लागतील. तर आता हे व्यवस्थित पाणी घालून हलवून घेतलेलं आहे. झाकण घालायचं आणि 5 शिट्ट्या करून घ्यायच्या याला. आता हे सगळं होईपर्यंत चिकनमधलं पाणी आटलंय बघा आणि किती छान असं चिकन तयार झालंय. अगदीच लाल झालेलं नाहीये किंवा अगदीच काळं नाही झालेलं आहे. पण खूप छान असं झालेलं आहे. ते बघू शकता. आता कोथिंबीर घालायची आणि आपलं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे. आता आपण रस्सा बघूया. मी थोडीशी हवा घालवली शिट्टीवरती उचलून आणि रस्सा अजून आपला उकळत आहे बघा. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. छान 5 शिट्टीमध्ये शिजलं जातं मटण सुद्धा आणि आपलं मटण, रस्सा आणि रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा.